आणि आता एक नजर टाकणार आहोत राजकीय घडामोडींवरती न्यूज टॉप 9 मध्ये। सखा पाटलांचा संदर्भ देत अजित पवारांनी शरद पवारांवर केली टीका। सखा पाटलांवेळी पा लिहून प्रचार होता, आता का असं काहीतरी करावं लागेल। अजित पवारांची पवारांवर टीका। मगाशी सांगण्यात आलं तुम्हाला पा त्याच्यात बघा म्हणजे काय डोकं त्या काळात चाललंय। तेव्हा तो सोशल मीडिया नव्हता, काही नव्हता। आता तसलंच काहीतरी का असं काहीतरी करावं एखादी का कारण पुण्यात गद्दार निघाला। जितेंद्र आव्हाडांचं ट्विट करत अजित पवारांवर टीका। यावेळेस 2019 सारखी माफी नाही, गद्दारांना माफी नाही, आव्हाडांचं वक्तव्य। लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंचा मेगा प्लॅन। महाराष्ट्रातील 125 विधानसभा क्षेत्रात उद्धव ठाकरेंच्या सभा होणार। पक्षाला उभारी देण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात। मुख्यमंत्री शिंदेंचा आजचा यवतमाळ दौरा रद्द। पदाधिकारी मेळावा आणि पक्षप्रवेश सोहळ्याला शिंदे हजर राहणार होते। यवतमाळच्या नेर नगर परिषदेमध्ये अजित पवार गटाला खिंडा। नगरसेवक सुभाष भोयर आज शिंदे गटात प्रवेश करणार। श्रीकांत शिंदे, गुलाबराव पाटील, भुसे यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार। राज्यात यापुढे इंडिया आघाडीच्या नावानं मेळावे होणार। 24 तारखेला पुण्यात इंडिया आघाडीचा एल्गार मेळावा। शरद पवार एल्गार मेळाव्याला उपस्थित राहणार। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं इंडिया आघाडीचे हे मेळावे। शरद पवार गटाच्या महिला कार्यकर्त्यांचा आज मुंबईत मेळावा। सकाळी 10 वाजता षण्मुखानंद सभागृहात मेळाव्याचं आयोजन। काँग्रेस आमदारांची आज महत्त्वाची बैठक। विधान भवनामध्ये बैठक पार पडणार। अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशानंतर काँग्रेसच्या बैठका। आमदार आदित्य ठाकरेंचा आज जळगाव दौरा। दुपारी शहरामध्ये संवाद मेळावा। शिरसोली इथेही संवाद मेळाव्याचं आयोजन।